गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी युगायुगाचा गडगडणारा यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार युगायुगाचा गडगडणारा यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार यवनाचा करी करी सरदार मराठा मरदा होनी गुरदा मराठा मरदा होनी गुरदा तात्या चक्रूचा भोवता तात्या चक्रूचा भोवता उगवला तारा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी तळपे हाती नंगी तलवार हो निराळा कृष्णवर स्वार हो निराळा कृष्णवर स्वार तळपे हाती नंगी तलवार हो कृष्णवर स्वार हो निराळा कृष्णवर स्वार हो निराळा कृष्णवर स्वार हर हर करी अनेक पारी हर हर करी अनेक पारी उदाला राजाचा पौजा उदाला राजाचा पौजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद हृदय मनाचा करुणी वद निर्दय कानाचा करुणी वद निर्दय कानाचा करुणी वद भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद हृदय मनाचा करुणी वद निर्दय कानाचा करुणी वद निर्दय कानाचा करुणी वद कापून यवना करी दैना कापून यवना करी दैना मातीत मिळवला पैसा मातीत मिळवला पैसा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी 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 उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी
वंश परंपरा दास मिया केला हो वंश परंपरा दास मिया केला हो आज या ठिकाणी खरंच मुंडेगावकरांचं किती प्रेम आहे हे आज या हारांमधून दिसलं. अक्षरशः माझ्या मनक्याचं ऑपरेशन झाले, मला ते जोड झाले होते हार. इतके हार तुम्ही गळ्यामध्ये घातले, कारण का मंगलताईची नामची आमच्या हनुमान गोरख भाऊ गतीर आमची जवळजवळ 10-15 वर्षापासूनची ओळख, पण अजून मुंडेगावमध्ये कधी कीर्तन झालं नव्हतं. पण आज पहिल्यांदा हा योग आला
आणि एवढ्या वर्षाची भरी एकदाच भरून काढली. एवढे हार तुम्ही गळ्यामध्ये घातले. खूप आनंद वाटला तुमच्या गावकऱ्यांचा आमच्या आसनावर प्रेम. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्या या त्रिदिनी अखंड हरिनाम महिला सप्ताहाचं हे पहिल्याच वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं. ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या महाराष्ट्रातील एक नामवंत गुणीजन गायनाचार्य, सगळ्यात जुन्या जाणत्या 1 नंबरच्या गायनाचार्य म्हटल्या तर आमच्या मंगलताई गतीर. आणि गोड असं मंगलताईंनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आम्ही जवळजवळ 12, 13, 15 वर्षापासून आम्ही बरोबरच फिरतो आणि या ठिकाणी आज गावात येण्याचा योग आला. मंगलताईंचं जरा टाळ्या वाजून जोरदार स्वागत करा. सगळ्या तुमच्या महिला मंडळाचा प्रतिसाद त्यांना आहे. अशीच साथ तुम्ही त्यांना देत राहा. आपल्या गावचं नाव महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेर जाईल. ज्यांनी या कीर्तनाकरता 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव आहे अशी मी माझी प्रिय सखी यशोदाताई साळुंके आज या ठिकाणी गोड मृदुंगाची सेवा दिली. आणि त्यातल्या त्यात मुंडेगावची कन्या हा मुंडेगाव म्हटलं तर तिचं माहेर. सुंदर असं या वातावरणामध्ये यशोदाताईंनी आज इतका पखवाद वाजवला. गोरख भाऊ म्हटले 2 दिवस एवढा कधीच नाही वाजवला. सगळे माणसं खुनवत होते पण आज तिच्या ताईचं कीर्तन होतं ना. महिनाभर आम्ही रोज बरोबर असं यशोदाताईंनी गोड सेवा दिली. ताईंचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या महाराष्ट्रातील एक नामवंत गोड गुणीजन गायनाचार्य आमच्या नंदिनी ताई सांगळे. खूप त्यांनी अभ्यास केला, खूप त्यांनी गायनाचा अभ्यास केला आणि आज खरंच ताई तुम्ही इतक्या सुंदर गातायत. तुमचं गायन बघून अक्षरशः आम्ही भारावून गेलो. सगळी माणसंच भारावून गेली. गोड तुम्ही गायन केलं. दुसरा गुणीजन गायनाचार्य आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण रुपालीताई गायधनी, त्यांची सुद्धा आमची 10-12 वर्षापासून ओळख आहे. एका कीर्तनाला आल्या तसं मी त्यांना बोलवत राहिले आणि आमची सुद्धा खूप जवळची मैत्री या ठिकाणी झाली. ती सुद्धा माझी मैत्रिणीच आहे रुपालीताई सुद्धा. त्यांचंही गोड गायन आहे. त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आपल्या शेजारच्याच वाघेरे गावच्या आमच्या पूजाताई यांनी सुद्धा अतिशय गोड असं गायन केलं नाही का. म्हणून ताईंचं सुद्धा या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. दुसऱ्या आदरणीय हरिभक्तपरायण नाव काय? चित्राताई आडोळ, त्यांनी सुद्धा गोड पंचपदी केली. त्यांचंही मनपूर्वक आभार. माझ्या 2 विद्यार्थिनी, माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, त्यांनी सुद्धा पहिली साल गोड गायली. त्यांचंही जरा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आणि पाठीमागे सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, इकडे या मुली आहेत. या सगळ्या मुलींना आमच्या मंगलताई शिकवतात. खूप चांगलं आहे की निश्चितच आपल्या पाठीमागे सुद्धा कुठेतरी मुली तयार झाल्या पाहिजे. म्हणून आमच्या आदिती गोड तिने मगाशी गायन केले. या सगळ्या विद्यार्थिनी पाठीमागच्या सगळ्या माझ्या माता भगिनी इकडे माझ्याबरोबर आलेल्या माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मंगलताईने आवर्जून सांगितलं की ताई थोड्या तरी मुली आपल्या घेऊन या, कारण मंगलताईंचं त्या सगळ्या मुलींवर असणारं प्रेम. माझ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी त्याच्यामध्ये आमची शिवानी, श्रावणी, श्रद्धा, वैष्णवी, आरती ही टाकीचीच आहे. ती सुद्धा गोड गाते आणि गोड कीर्तन सुद्धा ती करते. ती आरती, ती हसते. ती तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे ना. बाजूला आमची स्मृती, बाकीच्या सगळ्या विद्यार्थिनी, इकडे तुळशीवाल्या 3 जणी ताई आहेत नाही का. किती गोड दिसतात बरं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी आई त्यांचे आभार. 2 चोपदार आहेत आमच्या बॉडीगार्ड, 2 तास तशाच्या तशा उभ्या आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी दोघी चोपदारांचं मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, शिष्टीमाल्या दादा गोड ऑपरेटिंग केलं, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज या धर्ममंडपामध्ये जर बघितलं की महिला सप्ताहांचं असल्यामुळे महिलांचा सप्ताह असल्यामुळे आज या ठिकाणी जवळजवळ 70% गर्दी आमचीच आहे. जरा पाठीमागे बघा. खूप सुंदर सगळ्या माझ्या माता भगिनी, जिकडे बघावं तिकडे माझ्या माताच दिसत आहेत. म्हणून सगळ्या माता भगिनीचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. इकडे बसलेली ही सगळी पुरुष मंडळी आणि आपल्या गावातील आदरणीय आमचे भगवान महाराज गतीर, आदरणीय हरिभक्तपरायण भरतजी महाराज गतीर, गोरख महाराज गतीर, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज गतीर. त्या दिवशीच त्यांचा आमचा फोन झाला. म्हटली ताई तुमचं कीर्तन आहे, म्हटलं 1 दिवस तरी हजेरी लावा आमच्या कार्यक्रमाला. म्हणून आज ही सगळी महाराज मंडळी, कोण बाकीची सगळी गतीर कंपनी, आता काय सगळ्यांचं जास्त ज्ञान धनंजय महाराज कुठे, सॉरी आमचे बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बघा. आज
एवढं वय त्यांचं झालंय, पण आज कीर्तन ऐकण्याकरता आशीर्वाद देण्याकरता मी इथे आलात बाबा. खरंच मला फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. आमचे हरी महाराज असतील, आमचे गोरख महाराज, हनुमान महाराज, ही सगळी मंडळी, समोर बसलेले एक माणिक आमचे सरपंच आदरणीय हरिश्चंद्र भाऊ चव्हाण, इकडे आमचे आदरणीय सभापती विठ्ठल भाऊ आणि आमचे ऋषिकेश दादा, ज्यांच्या घरी आम्ही सगळ्या वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांचंही नाव घेतलं याला का, कारण का ते म्हणते ताई आमच्या गावात आल्या, सगळ्या गावाचे नाव घेतली, आमचंच खाल्लं आणि आमचंच नाव नाही घेतलं असं नको काही. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांचंही मनपूर्वक आभार. आमच्या रुपाली गायधनी यांचे वडील आमचे आदरणीय महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार, कारण त्यांची साथ आहे म्हणून भिवंडीहून इथपर्यंत आले. बघायचं तुम्हाला बाया लगेच इकडं तिकडे बघतात, कुठे बाईचा नवरा असं असं. हे इथं बसलीस मध्ये, बघायचं का? जरा उभे राहा बरं. बघितलं का? असं आता नाव घेऊ का? नको नको असं. माझ्या मिस्टरांचंही मनपूर्वक आभार. आणि ते सुद्धा आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये वडूनवघर गाव आहे, त्या गावचे तो दोन वेळा सरपंच होऊन गेले, म्हणून ते राजकारणात मी पान मारतात, पण जोड जमला याला फार किंमत आहे. असो म्हणून माझ्या मिस्टरांचं मनपूर्वक आभार. आज या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. ज्ञानप्रबोध यूट्यूब चॅनल, खूप सुंदर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. मी 2-3 दिवस मंगलताईंच्या यशोदाच्या स्टेटसला बघते. कीर्तनकाराची एंट्री झाल्यापासून ते शेवट एंडिंग पर्यंत खूप गोड तुम्ही ते त्याचं मध्ये मध्ये जे काही शॉर्ट आहेत ते सुंदर असे काढलेले आहेत. त्याबद्दल तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार. असेच आमची सुद्धा एक छान क्लिप काढून द्या. हा, आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. आमच्या मंगलताईंचे वडील आता दिसले मला, घेतलं ना नाव. आमच्या मंगलताईचे वडील, आई वडील, धन्य माता पिता याच्या कुळी कन्या पुत्र होते, जे सात्विक तयाचा हरिक वाटे. एवढंच म्हणेल. जाताना एक सांगते, मागच्या वर्षी माझा फार मोठा ऍक्सिडेंट झाला होता. मी नांदेडला कीर्तनाला चालले होते. नांदेडला जात असताना समृद्धी हायवेला वाशिम एक्झिटला आमचा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. मणक्याचे 2 ऑपरेशन झालेत. 6-7 महिने सगळे कार्यक्रम बंद होते. पण रोज सकाळ संध्याकाळ उठली की माझी अशी कंडिशन झाली होती, मला असं वाटलं आयुष्यामध्ये मी कधीच कीर्तन करू शकत नाही, कधीच उभी राहू शकत नाही, एका जागेवर बसले होते. पण पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे 9व्या वर्षी मी कीर्तन केलं. आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष झालेत. पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा 25 वर्ष अखंड तुझं हरिपाठ काकडा भजन कीर्तन कधी सोडलं नाही. मी घरामध्ये बसणाऱ्यातली नाही, मला घरामध्ये बसायचं नाही, मला परत उभं राहायचंय, परत चालायचंय, परत कीर्तन करायचंय. रोज सकाळ संध्याकाळ त्याला विनंती करायची. त्यानं माझी विनंती ऐकली आणि म्हणून आज त्या पांडुरंगाच्याच कृपेने मी फक्त तुमच्या समोर उभी आहे. आज कशी उभी कशी बोलती ही फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याला मला माहिती. म्हणून जेव्हा सकाळी 7 वाजता आमचा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा आमच्या गाडीमध्ये फक्त काकडा चालू होता आणि त्या काकड्यानं मला वाचवले. का? जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथे यमराजा कधीच जवळ येऊ शकत नाही, हे त्या दिवशी खरं वाटलं. म्हणून शेवटी आपल्याला वाचवणारा फक्त भगवान परमात्मा आहे. त्याचं नामचिंतन जीवनामध्ये करा. शेवटी जाता जाता वेळ तर संपली, जवळजवळ 11:15 वाजलेत. पण तुमचं रोज मला वाटतं 8:30 ते 10:30चं कीर्तन असतं, पण आज जागर असल्यामुळे जेवण उशिरा झाली, त्यामुळे 9 ते 11चं कीर्तन झालं. पण आता जवळजवळ 11:15 वाजलेत. पण तुमच्याकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही झोप लागणार? करायचं का? मग आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. असो, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि एकदा शेवटचं भजन 2 मिनिटाचं आपल्याला म्हणायचंय आणि लगेच कीर्तन रूपी सेवा सगळ्यांनी आपले हात वरती करा. दादा सगळ्यांची छान शूटिंग घ्या. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओ सुंदर नंद मुकुंद हरी